आपण बघत आहात स्टार 9 मराठी न्यूज चॅनल। परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। महाराष्ट्राचे दादा अजित दादा आज सकाळी विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं आणि फार मोठं दुःख या महाराष्ट्राला झालेलं आहे, मला स्वतःला झालेलं आहे। माझे त्यांचे फार अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते, कौटुंबिक संबंध होते। जेव्हा कधी भेट व्हायची तेव्हा काय प्रकाशराव काय चाललं अशा प्रकारचं ते बोलायचे आणि मन भारावून जायचं। खरं तर हे त्यांचं वय नव्हतं, एक धाडसी माणूस। त्यांना खूप वाटायचं की मी राज्याचा मुख्यमंत्री होईल, मुक्त संचारपणे त्या ठिकाणी स्वतंत्र निर्णय घेणारा एक व्यक्तिमत्व होतं। त्यामुळं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावर या ठिकाणच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी, सामान्य माणसासाठी, गोरगरिबांसाठी काहीतरी धाडसी पाऊल उचलत होते, परंतु काळानं तिथपर्यंत त्यांना जाऊ दिलं नाही। वास्तविकता माझी मुलगी त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकली, बारामतीला मुलगीला राहायची त्यांची आई। सणासुदीला पोळा असेल, दिवाळीला तर मुलगी घरी येत गेली, पण बाकी जे छोटे मोठे सण असतात आपल्या त्या ठिकाणी त्यांनी घरी न्यायचे आणि मुलीला एक दिवस थांबून घ्यायचे। असा हा कौटुंबिक जिव्हाळा। काल परवा आमचे लहान बंधू कृष्णा पाटील देवसरकर यांच्या मुलीच्या लग्नातसुद्धा नागपूरला आले होते आणि खरोखर मन भारावून गेलं। शरद पवार साहेबांचे संबंध आहेत, त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे संबंध आहेत, कारण आमदार असताना त्यांना फार जवळून बघितलं मी आणि सर्वसामान्य माणसाची ओळख ठेवणारा असा हा नेता त्यांच्या जाण्यानं खरोखर खूप मोठं दुःख झालेलं आहे। आमचं देवसरकर परिवारसुद्धा त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि त्यांच्या कुटुंबाची हानी खूप झालीच, परंतु राज्याची हानी झाली ती पोकळी न भरून निघणारी आहे। तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।